एच एच पॉवर सरांचं नाही का होतं की मी घेते. 1 ते 2 त्यांचं आहे का तुमचं आहे? नाही, 2 ते 3 आहे ना मी त्यांचं? मग सकाळी घेणार होते. कुणाचं 2 ते 3? एच एच पॉवर सरांचं आहे ना?
Good afternoon, everybody. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay. Can you see the PPT? Yes, ma'am. So we have completed the 9 values regarding the in relationship, whatever the 9 values which are naturally acceptable feelings पण म्हणतो आपण 9 values ला ते आपण बघितलेले आहेत. मग पहिली गोष्ट आपण बघितलेली आहे ट्रस्ट, रिस्पेक्ट. ओके. The third we have seen yesterday's lecture, affection. कोणी सांगू शकेल का affection म्हणजे नक्की काय आहे? What is affection? ममता. What you can tell? Anyone? ममता किंवा affection म्हणजे नक्की काय आहे? तुमच्या समोर पीपीटी आहे. What is a feeling of affection? किंवा ममता म्हणजे नक्की काय आहे? Feeling of acceptance for the others as one's relative. Okay, that is you are going to accept the other as a relative. Okay, मग त्याची काळजी घेतो आपण म्हणजे रिलेटिव्ह म्हणून आपण त्याला एक्सेप्ट केलं. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट अफेक्शन. दॅट इज ही इज रिलेटेड टू मी, ही इज रिलेटेड टू मी किंवा आय एम रिलेटेड टू अदर. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ अफेक्शन. ओके, मग जेव्हा ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे त्या रिलेशनशिप मध्ये तेव्हा काय होणार आहे? वी फील रिलेटेड टू अदर अँड देअरफॉर दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ अफेक्शन. दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ अफेक्शन. जेव्हा ट्रस्ट नसणार आहे किंवा रिस्पेक्ट नसणार आहे त्यावेळेस त्या रिलेशनशिप मध्ये कुठली फिलिंग असणार आहे? ऑपोजिशनची फिलिंग असणार आहे. लक्षात घ्या. The feeling of opposition will be there. So affection किंवा ममता म्हणजे काय आहे? It is the feeling of being related to the other. It is the feeling of being related that you can say otherwise. It is a feeling of acceptance for the other as one's relative. तुम्ही दुसऱ्याला काय केलेलं आहे? You have accepted that he is a relative किंवा he is related to me. Okay, so that is nothing but accept affection feeling. Next is nothing but care किंवा स्नेह. Care is the feeling of responsibility and commitment for nurturing and protection of the body of my relative. जेव्हा तुम्ही त्याला रिलेटिव्ह म्हणून आता स्वीकारलेलं आहे आणि ती फिलिंग आलेली आहे तुमची की आता त्याची काय घ्यायची आहे, you have told that means you have accepted that he is related to me. Okay, the other is related to me, then that feeling is nothing but affection. After the affection, what you start now? Which feeling will be there, which will be generated after the affection? That is nothing but the care feeling. मग care म्हणजे नक्की काय आहे? कोणी मला सांगेल का? मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे स्नेह. How you can tell what is स्नेह? स्नेह म्हणजे नक्की काय आहे? केअर, स्नेह. Care is काळजी घेणे. हा, काळजी बोला. घेणे. काळजी घेणे. कुणाची काळजी घेणे खरं? body of our relative. Family. Okay, see here the word is here. Care is the feeling of responsibility. एक रिस्पॉन्सिबिलिटीची फिलिंग, जबाबदारी घेण्याची फिलिंग येते आहे. जबाबदारी घेणे. खरं कुणाची जबाबदारी घेणे? की ज्याला मी रिलेटिव्ह म्हणून एक्सेप्ट केलेला आहे त्याच्या बॉडीची पालन पोषण आणि संरक्षण कसं करायचं आहे त्याला म्हणतो आपण केअर किंवा स्नेह. कुणाचा? जो काय रिलेटिव्ह म्हणून त्याला मी एक्सेप्ट केलेला आहे आणि ती जी फिलिंग अफेक्शनची आलेली आहे माझ्यामध्ये
आणि अफेक्शनची फिलिंग आल्यानंतर आता माझं काय आहे, त्या रिलेटिव्हच्या बॉडीचं काय करणार आहे मी, पालन पोषणची जबाबदारी घेणार आहे आणि प्रोटेक्शन संरक्षणची जबाबदारी घेणार आहे. आणि ती जी जबाबदारी घेणे म्हणतो आपण कशाची, संरक्षणची आणि पालन पोषण कुणाच्या शरीराच्या, रिलेटिव्हच्या शरीराची, ती जी फिलिंग आहे, ती जबाबदारी जी फिलिंग आहे ती म्हणजेच काय आहे, केअर किंवा स्नेह. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? Yes, ma'am. Okay. Now the next, that is guidance. Vatsalya. What is guidance? Guidance is the feeling of responsibility and commitment for development of self by ensuring the right understanding and right feeling in the self of my relative. Okay. म्हणजे तुम्ही त्याला म्हटलेला आहे तो आपला आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला म्हटलेला आहे की तो जो दुसरा आहे त्याला तुम्ही आपलं मानलेलं आहे, तेव्हा ती फिलिंग झालेली आहे अफेक्शनची. आणि आपलं मानून त्याच्या शरीराची काळजी घेणे, पालन पोषण करणे किंवा संरक्षण करणे, ती फिलिंग म्हणजेच काय झालेली आहे, स्नेह, केअरची. आणि जेव्हा आपण जबाबदारी घेतो की त्याला आपण काय कसं त्याला घडवायचं आहे, त्याच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग, समजूतदारपणा कसा आणायचा आहे त्याच्या सेल्फ मध्ये. ओके, समजूतदारपणा त्याच्या कसा, त्याला संस्कार कसे द्यायचे आहेत, त्याला राईट फिलिंग कसे द्यायचे आहेत, त्याची जी जबाबदारी आपण घेतो त्या फिलिंगला आपण काय म्हणतो आहे, गायडन्स. त्या फिलिंगला आपण म्हणतो आहे गायडन्स किंवा वात्सल्य. गायडन्स इट इज अ फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. ती एक फिलिंग आहे, जाणीव फिलिंग आहे कशाची, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीची आहे. आणि आपण कमिटमेंट असतोय त्या फिलिंगला फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ बाय एन्श्युरिंग द राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग इन द सेल्फ ऑफ माय रिलेटिव्ह. म्हणजे त्याला संस्कार कसे चांगले द्यायचे आहे, संस्कार त्याच्यामध्ये बिल्डअप कसे करायचे आहे, राईट फिलिंग व्हॅल्यू त्याच्यामध्ये कसे एकाने समजून सांगायचं कसं त्याला, हे जी जबाबदारी आपण घेतो आहे, दॅट फिलिंग इट इज नथिंग बट गायडन्स. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, गायडन्स. म्हणजे आपला जसं एकाने एक्झाम्पल, आपले आई वडील आपल्याला लहानपणापासून आपल्यामध्ये समजूतदारपणा, आपल्यावर संस्कार करतायत, म्हणजेच काय करतायत आपल्या, आणि त्यांची एक ती जबाबदारी असते आहे आणि ते कमिटेड असतात की ती पूर्ण करतात. प्रत्येक आई वडील आपल्या मुला मुलीसाठी ती एक जबाबदारी घेतात, कमिटेड असतात. आणि त्या फिलिंगला काय करतो आहे, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ गायडन्स. लक्षात आलेलं आहे का, गायडन्स? येस ऑर नो? ओके. नेक्स्ट इज रिव्हरन्स. रिव्हरन्स म्हणजेच काय, श्रद्धा. रिव्हरन्स म्हणजेच काय, श्रद्धा. आता श्रद्धा तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता आहे, हाऊ यू कॅन एक्सप्लेन श्रद्धा. रिव्हरन्स म्हणजे नक्की श्रद्धा असणे म्हणजेच काय आहे, तुम्ही सांगू शकेल का? तुमच्या भाषेमध्ये श्रद्धा असणे म्हणजे कसं सांगणार आहेत तुम्ही? हाऊ यू कॅन एक्सप्लेन श्रद्धा किंवा रिव्हरन्स? एनीवन? हे मागच्या लेक्चरला मी घेतलं होतं 9 व्हॅल्यूज. मला आता तुमच्याकडनं पाहिजे आहे रिव्हरन्स किंवा श्रद्धा म्हणजे नक्की काय आहे. उत्कृष्टपणे स्वीकारण्याची भावना म्हणजे श्रद्धा. उत्कृष्टपणे स्वीकारण्याची भावना. कुणामध्ये उत्कृष्टपणा? सेल्फ, हा, स्वतःमध्ये. स्वतःमध्ये. किंवा आपण रिव्हरन्स म्हणजे काय म्हणता बघायला, श्रद्धा
आपण तुम्ही श्रद्धा कुणावर करता का? श्रद्धा आहे का तुम्हाला? देवावर. देवावर. मग देवावर का श्रद्धा आहे? एक भावना आहे, आपण काय बोललो तर पूर्ण वगैरे होतं म्हणून. म्हणजे ते जे कोण तुम्ही मानता आहात देव, ते त्यांच्या टॉप पोझिशनला एक्सिलन्स त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे. लक्षात घ्या. त्यांना आपण देव का मानतो आहे? देव का मानतो आहे तुम्ही कोणी सांगू शकेल का मला? त्यांनी काहीतरी वेगळं काहीतरी केलं असणार आहे म्हणून आपण त्यांना देव मानतो आहे. हे तर तुम्हाला पटते ना? Yes, ma'am. ओके. म्हणजे त्यांनी काहीतरी सगळ्यांसाठी किंवा म्हणू शकतो आहे त्यांनी काहीतरी असं एक वेगळं कार्य केलेलं आहे. वेगळं कार्य देव वेगवेगळे आपण म्हणू शकतो आहे. गुरुदत्त आहे किंवा हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये वेगळं कार्य काय केलेलं आहे आणि त्यामुळे ते त्या स्थानापर्यंत पोहोचलेले आहेत. ते त्या स्थानापर्यंत पोहोचलेले जिथं आपल्याला काय आहे एक कम्प्लीटनेस मिळतो आहे की आपण आपलं काही इच्छा असेल की तिथं आपण काय आहे आपली ती पूर्ण होईल किंवा असं आपण मानतो आहे. ओके. तिथं त्या पोझिशनला ते पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आपली जी काय आहे त्यामुळे तिथं आपल्याला काय रिव्हरन्स आहे, श्रद्धा आहे त्यांच्याबद्दल. किंवा आता म्हणू शकतो आहे की काय म्हणू शकतो विश्वास असणे पण एक म्हणू शकतो आहे. खरं एक्सिलन्स म्हणजेच काय, एक टॉप पोझिशनला पोहोचलेले आहेत. आता लता मंगेशकर एक्झाम्पल म्हटलेलं आहे. आता त्यांच्या त्या फील्डमध्ये सिंगिंगच्या फील्डमध्ये तेच एक काय आहे त्या एक्सिलन्स पोझिशनला पोहोचलेले आहे. मग जे काय गायक आहेत बाकीचे त्यांना त्यांच्याबद्दल काय आहे श्रद्धा आहे. लक्षात घ्या. कारण की त्यांना माहिती आहे की त्यांनी काय केलं म्हणजे ऐकाने ते त्या पोझिशनला एक्सिलन्स पोझिशनला त्यांनी अचीव केलेलं आहे आणि त्या बाकीच्या गायकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे की त्या पोझिशनला एक्सिलंट पोझिशनला ते पोहोचलेले आहे त्यांच्या फील्डमध्ये. अँड दॅट फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स of Lata Mangeshkar in that position by others, that is other singer, it is nothing but it is called as a reverence. श्रद्धा असणे म्हणजे बाकीच्या गायकांना त्या लता मंगेशकर बद्दल काय आहे श्रद्धा आहे किंवा आपल्याला पण श्रद्धाच आहे कारण की ते त्या पोझिशनला पोहोचलेले आहेत. एक्सिलन्स त्यांच्या ज्या गाणे जे म्हणणार आहेत कोणीही इतके गाणे म्हटले नाहीयेत जेवढे त्यांनी म्हटलेले आहेत. ओके. म्हणजेच दे हॅव रीच दॅट एक्सिलेंट पोझिशन आणि त्यामुळे बाकीच्या गायकांना त्यांच्यावर काय आहे यू कॅन से श्रद्धा आहे. दॅट इज द फिलिंग, दॅट इज नथिंग बट एक्सेप्टन्स फॉर एक्सिलन्स ऑफ अदर्स यू कॅन से, दॅट इज नथिंग बट रिव्हरन्स. लक्षात आला? रिव्हरन्स एक थोडक्यात लक्षात आलं का तुम्हाला? रिव्हरन्स श्रद्धा असणे म्हणजे आपण का श्रद्धा असते म्हणतो आहे, कुणावर श्रद्धा असणे जे त्या टॉप पोझिशनला पोहोचलेले आहे आणि आपण ते एक्सेप्ट केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ रिव्हरन्स. लक्षात आलेलं आहे? येस मॅम. ओके. येस मॅम. मग आता दुसरी गोष्ट आहे ग्लोरी किंवा गौरव. म्हणजे ग्लोरी किंवा गौरव म्हणजेच काय आहे म्हणजे आता लता मंगेशकर त्या टॉप एक्सिलन्स पोझिशन किंवा त्यांनी ते एक्सिलन्स अचीव केलेलं आहे. खरं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काहीतरी स्ट्रगल केलेल्या लाईफमध्ये एफर्ट्स केलेले आहे. लक्षात घ्या. आणि त्या एफर्टला ज्यांनी काय त्यांचे स्ट्रगल केलेले आहे, एफर्ट केलेला आहे त्याला एक्सेप्ट करणे, त्या एफर्टला, त्या स्ट्रगलला टू अचीव दॅट एक्सिलन्स अँड एक्सेप्टिंग करणे जे काय स्ट्रगल किंवा एफर्ट केलेले आहे त्या पोझिशनला पोहोचण्यापर्यंत आणि तुम्ही ते एक्सेप्ट केलेले आहेत त्या फिलिंगला आपण काय म्हणतो आहे ग्लोरी किंवा गौरव. लक्षात आलेलं आहे का? जो काय स्ट्रगल, जे काय मेहनत लता मंगेशकरनी किंवा कुठलेही तुम्ही म्हणू शकता. आता अमिताभ बच्चन ऍक्टिंग फील्ड मध्ये ही इज एक्सिलन्स. He has reached that position, that is top position. So there is in that film industry, you can say he has you can say he is at the position of excellence. So you can say
मग त्यांनी जी स्ट्रगल केलेली आहे, जे काय एफर्ट घेतलेले आहेत, मेहनत केलेली आहे त्या एक्सिलेंट पोझिशनवर रीच होण्यासाठी ते बाकीच्यांनी ऍक्टरनी एक्सेप्ट केलेलं आहे. अँड दॅट फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, ग्लोरी किंवा गौरव करणे. आलं लक्षात? येते का लक्षात? येस मॅम. येस मॅम. म्हणजे ग्लोरी आणि ह्याच्यामध्ये हे करू नका, कारण की तुम्हाला जेव्हा एमसीक्यू विचारतील तेव्हा फक्त असं विचारणार आहे, लक्षात घ्या. डॅश इज अ फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स फॉर दोज हू हॅव मेड एफर्ट फॉर एक्सिलन्स. त्याला काय म्हणतात? ग्लोरी. एफर्ट फॉर एक्सिलन्स ओनली. आता इथं वर्ड पण वेगवेगळे आहे. एफर्ट फॉर माय एक्सिलन्स असेल तर त्या फिलिंगला वेगळं आहे. इथं फक्त काय, जो काय स्ट्रगल, जो काय मेहनत केलेली आहे ती कशासाठी? फक्त एक्सिलन्स, त्याच्या एक्सिलन्स अचीव करण्यासाठी. आणि ते आपण एक्सेप्ट केलेलं आहे. त्यांनी त्या टॉप पोझिशन पोहोचलेलं आहे आणि स्ट्रगल काय एफर्ट केलेला आहे ते आपण काय केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे त्यांनी काय काय स्ट्रगल केलेलं आहे, आपण ते एक्सेप्ट केलेलं आहे. त्या फिलिंगला ग्लोरी म्हणतायत. एफर्ट फॉर हिज एक्सिलन्स, नॉट माय एक्सिलन्स. एफर्ट फॉर एक्सिलन्स ऑफ अदर्स दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ग्लोरी किंवा आपण म्हणतो आहे गौरव. ओके. नेक्स्ट इज व्हॉट, हे तेच डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता म्हणजेच काय आहे, काय म्हणू शकता? ग्रॅटिट्यूड इज अ फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स फॉर दोज हू हॅव मेड द एफर्ट फॉर माय एक्सिलन्स. म्हणजे मला हेल्प करणं, जे कोण हेल्प करता आहे काय पण अचीव करण्यासाठी, मला जे काय कोण हेल्प करता आहे, माझं जे काय करिअर मध्ये टॉप पोझिशन किंवा करिअर अचीव करण्यासाठी मला ज्यांनी मदत केलेली आहे ते त्यांना मी काय, त्यांच्यासाठी मला कुठली भावना आहे? कृतज्ञाची भावना आहे, ग्रॅटिट्यूडची भावना आहे. लक्षात आलेलं आहे का हे? Gratitude, it is a feeling of acceptance for those who have made the effort for my, इथं माय येते जेव्हा माय एक्सिलन्स साठी, माय एक्सिलन्स साठी ज्यांनी कुणी माझ्या ह्याला मदत केलेली आहे, माझ्या टॉप पोझिशन पर्यंत माझं करिअर घडवण्यासाठी, त्यांचा मी काय आहे? आभारी आहे म्हणू शकतो आहे. आणि ते आभार मानतो आहे म्हणजे आपण काय करतो आहे? कृतज्ञता व्यक्त करतो आहे. ग्रॅटिट्यूड. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. ग्रॅटिट्यूड आणि ग्लोरी मध्ये फरक लक्षात घ्या. इथंच मुलं ऐकाने कन्फ्युज होत आहेत एमसीक्यू हे करताना. एफर्ट फॉर ओनली एक्सेलन्स असेल किंवा अदर एक्सिलन्स असेल तर त्याला म्हणतो आपण ग्लोरी, आणि माय एक्सिलन्स साठी असेल त्याला म्हणतो आपण कृतज्ञता. म्हणजे ज्यांनी कोणी मला मदत केलेली आहे त्यांना मी काय आहे? थँक्यू आपण म्हणतो. थँक्यू म्हणणे म्हणजेच काय? ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करणे. दॅट इज अ फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर देम. नेक्स्ट, लव. लव इज द फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरीवन, टू ऑल. म्हणजे लव कुठनं स्टार्ट होते? अफेक्शन पासून स्टार्ट होते. लक्षात घ्या. विच अफेक्शन म्हणजेच जो काय आपण बघितला होता अगोदर, ग्रॅटिट्यूड ग्लोरीच्या अगोदर, अफेक्शन. Okay, which we have already explored. If this feeling expand to many and ultimately to all, it is a feeling of what? Love. Okay, the feeling of being related to only what? One म्हणजे दुसरा मी त्याला रिलेटिव्ह म्हणून स्वीकारलेला आहे फक्त एकाला, मग तेव्हा लवची फिलिंग नसते. लक्षात घ्या. जेव्हा बाकीच्यांना म्हणू शकता, 4-5 जणांना किंवा मेनीना, भरपूर जणांना असं म्हणू शकता आहे, भरपूर जणांना तुम्ही काय केलंय? रिलेटिव्ह म्हणून एक्सेप्ट केलेलं आहे. जेव्हा तुम्ही जीवन जगत असता तेव्हा पण लवची फिलिंग येत नाही. खरंच सगळ्यांना जेव्हा तुम्ही रिलेटिव्ह म्हणून स्वीकारलेला आहे त्यावेळेस व्हॉट इज दॅट? इट इज नथिंग बट द फिलिंग ऑफ लव. Love is the feeling of being related to what? Everyone, that is to all. It starts from affection, which we have already explored. If this feeling expand to many and ultimately to all, related to everyone, लक्षात घ्या. It is the feeling which is related to everyone, म्हणजेच काय? To many and from many to all. That is, it is a feeling of love.
Okay, so we begin with the feeling of affection and complete it with the feeling of what? Love. That is why love is called as what? Complete value. Love is called as what? Complete value. जर तुम्ही affection बघितलं इथं, हो का? Affection is a feeling of being related to what? Other. That is other is अदरला तुम्ही काय केलेलं आहे? ऍज अ रिलेटिव्ह म्हणून स्वीकारलेला आहे. दॅट इज एकालाच फक्त ऍज अ रिलेटिव्ह म्हणून स्वीकारलेला आहे. त्यावेळेस ती कुठली फिलिंग आहे? दॅट इज अफेक्शन किंवा ममता. मग ते काय म्हणतात? व्हेन यू आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम अफेक्शन, तुम्ही एकाने काय करतात? रिलेट करता आहात, रिलेटिव्ह म्हणून स्वीकारलेला आहे. बाकीच्यांना म्हणजे एकापेक्षा जास्त मेनींना पण तुम्ही रिलेटिव्ह म्हणून स्वीकारले. जेव्हा तुम्ही सगळ्यांना ऍज अ रिलेटिव्ह म्हणून स्वीकारला त्यावेळेस सगळ्यांमध्ये कुठली फिलिंग येणार आहे? त्यावेळेस दॅट इज नथिंग बट दॅट कम्प्लीट व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड एज अ लव्ह. So love is a feeling of being related to everyone. Everyone हा word येणार आहे. Many नाही, one नाही, but ultimately to all. That time it is a feeling of what? Love. So the feeling of love is for all. लक्षात घ्या, it is for all and it is expressed to whomever comes in contact. जो काय आपल्या रिलेशनशिप मध्ये किंवा कुठेही आपण गेल्यानंतर आपल्या पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्या फिलिंगला इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? लव्ह. ओके, सो वी हॅव स्टार्टेड विथ व्हॉट? दॅट इज ट्रस्ट, रिस्पेक्ट, and we have ended with the last value that is nothing but the love value. So how many values are there in relationship? 9. 9 value. So it start from what? Trust. Trust. The second is respect. Okay, then care, affection, all these are the last value that is nothing but complete value. Right feeling within myself or from the other. राईट फिलिंग असणे म्हणजे नक्की काय आहे? राईट फिलिंग इन मायसेल्फ. एक क्वेश्चन आपण म्हणू शकतो आपल्याला. विथ दिस बॅकग्राऊंड फिलिंग्स म्हणजे ज्या काही फिलिंग्स आहेत किंवा व्हॅल्यूज आहेत ते आपण 9 व्हॅल्यूज आता बघितलेला आहे. तो बॅकग्राऊंड जर कन्सिडर केला, वी कॅन आस्क अवर सेल्फ विच कॅन हॅव कंटिन्युटी. कंटिन्युटी मध्ये काय येऊ शकणार आहे? राईट फिलिंग इन मायसेल्फ or getting right feeling from other. Getting right feeling from other. The answer is quite obvious that there can be continuity of right feeling is from within. म्हणजे आपल्यामध्ये राईट फिलिंग असणं गरजेचं आहे किंवा आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे आणि ते पण कसं? कंटिन्युटी मध्ये असणं गरजेचं आहे. बट ते न करता आपण काय करतो आहे? But generally we do keep making effort for getting right feeling from the other in continuity. आता रिलेशनशिप जेव्हा बिल्डअप झालेला आहे त्यावेळेस काय होत आहे? हे ज्या 9 व्हॅल्यू कन्सिडर केलेल्या आहेत मग त्यामध्ये राईट फिलिंग किंवा राईट अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे. मग इन कंटिन्युटी राईट अंडरस्टँडिंग किंवा राईट फिलिंग इन कंटिन्युटी कुणामध्ये असणं गरजेचं आहे? मायसेल्फ मध्ये का गेटिंग राईट फिलिंग फ्रॉम अनदर रिलेटिव्ह मधनं? दुसऱ्यांकडनं समजूतदारपणा आपल्याबद्दल असणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये राईट फिलिंग किंवा राईट अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे? दोन पैकी कुठलं आहे? आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग किंवा राईट फिलिंग असणं गरजेचं आहे. खरं आताच्या स्थितीमध्ये काय होत आहे? आपण दरवेळेस कुठलेही रिलेशनशिप मेंटेन करताना काय करतो आहे की बाकीच्यांकडनं समजूतदारपणा किंवा राईट फिलिंग आपल्याबद्दल कशी येऊ शकते ह्याचाच आपण प्रयत्न करत असतो आहे. त्याबद्दलच सारखं प्रयत्न करतो आहे आणि ते पण कशी? कंटिन्युटी मध्ये कधी मिळेल आपल्याला? आपले रिलेशनशिप मेंटेन करताना आपण दरवेळेस आपण म्हणतो आहे मी कशाला तसं वागायचं आहे? स्टार्टिंग दुसऱ्यांकडनं व्हायला पाहिजे आहे. दुसरे चांगले वागले तरच मी चांगला वागणार आहे किंवा राईट अंडरस्टँडिंग करणार आहे. ओके, सो दिस इज नॉट द करंट सिनामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे की स्वतःमध्ये पहिलं राईट फिलिंग किंवा राईट अंडरस्टँडिंग आणणे गरजेचं आहे. दुसऱ्यांकडनं तुम्ही अपेक्षा करू नका की ते आपल्याला चांगलं म्हणतील किंवा चांगलं काम केलं की ती प्रशंसा करतील. आपलं काम, आपलं चांगलं जे काम आहे ते करत राहणे आयुष्यभर. कुणी काय म्हणेल त्याचा विचार नाही करायचा आणि आपलं काम आपण आपल्या प्रामाणिकपणे आपण राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे.
त्याची प्रशंसा हो किंवा नाही हो, आपण आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करणं गरजेचं आहे. ओके, सो दॅट इज अ राईट फिलिंग विथ माय सेल्फ और फ्रॉम अदर. मग तो काय आहे पाहिजे आपल्याला, आपल्यामध्ये राईट फिलिंग असणं गरजेचं आहे, राईट अंडरस्टँडिंग. दुसरा कसा पण वागू दे, आपण स्टार्ट करायचं आहे चांगलं वागण्यासाठी, तरच मग हे जग आपण बदलू शकणार आहे, लक्षात घ्या. रोल ऑफ फिजिकल फॅसिलिटी इन फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप. फिजिकल फॅसिलिटी कुठलेही आपली रिलेशनशिप मध्ये जेव्हा आपण कुठल्या पण व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत, या 9 व्हॅल्यूज, so you can see that physical facility has a limited role to play in the fulfillment of feeling in human relationship. मग जेव्हा आपण केअर बघतो, गायडन्स बघतो, ग्रॅटिट्यूड बघतो, ग्लोरी बघतो, मग त्यावेळेस ह्युमन रिलेशनशिप मध्ये जर हॅपीनेस पाहिजे असेल किंवा ती चांगली फुलफिलमेंट करायची असतील, त्या व्हॅल्यूज फिलिंग्स ज्या काही ह्युमन रिलेशनशिप मध्ये आहे त्याचे जर फुलफिलमेंट पाहिजे असेल, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की फिजिकल फॅसिलिटी काय गरज लागत नाहीये, लिमिटेड रोल प्ले करते आहे. कुठल्या ह्याच्यामध्ये, फुलफिलमेंट ऑफ द फिलिंग इन ह्युमन रिलेशनशिप. ह्युमन रिलेशनशिप मध्ये जे काही 9 व्हॅल्यूज आहेत, 9 फिलिंग आहेत, त्याचे जर आपल्याला परिपूर्ण किंवा पूर्तता करायची असेल, तर त्यावेळेस प्रत्येक फिलिंग मध्ये फिजिकल फॅसिलिटी लागतीच आहे असं नाहीये. काय लागणार आहे, फिजिकल फॅसिलिटी हा लिमिटेड लागणार आहे किंवा त्याचा लिमिटेड रोल आहे ह्युमन रिलेशनशिप मेंटेन करताना. म्हणजे ह्युमन रिलेशनशिप मध्ये ज्या काही 9 व्हॅल्यूज आहे त्या परिपूर्ण करण्यासाठी फिजिकल फॅसिलिटीची त्याचा जो रोल आहे तो काय आहे, लिमिटेड आहे किंवा मिनिमाइज, यू कॅन से नेग्लिजिबल रोल आहे, छोटासा रोल आहे. ओके, टू फुलफिल द फिलिंग ऑफ केअर. केअरची फिलिंग, केअर म्हणजेच काय आहे, बॉडीची नरिशमेंट आणि काय आहे, संरक्षण करणे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ केअर फिलिंग. मग बॉडीचं संरक्षण करण्यासाठी दॅट इज अ फिलिंग ऑफ केअर, दॅट फिजिकल फॅसिलिटी इज सर्टनली रिक्वायर्ड. त्यावेळेस फक्त फिजिकल फॅसिलिटीची गरज आहे जेव्हा आपण फिलिंग ऑफ केअर घेतो आहे. फॉर अदर्स दॅट फिलिंग ऑफ केअर, फॉर अदर दॅन द फिलिंग ऑफ केअर, फिजिकल फॅसिलिटी ओनली हॅज अ सिम्बॉलिक रोल टू प्ले. फक्त केअरच्या फिलिंग वेळेसच फिजिकल फॅसिलिटी गरजेचं आहे, आणि बाकीचे केअरची फिलिंग जर सोडली तर बाकीच्या फिलिंग्स जेव्हा ह्युमन रिलेशनशिप फुलफिलमेंट करताना ह्युमन रिलेशनशिप परिपूर्ण करताना त्यावेळेस फिजिकल फॅसिलिटीची काय आहे, नेग्लिजिबल रोल प्ले करतो आहे. ओनली वेअर इट इज रिक्वायर्ड, वेन यू हॅव द फिलिंग ऑफ केअर, ओनली दॅट टाइम द फिजिकल फॅसिलिटी इज रिक्वायर्ड. ओके, सो दॅट इज नथिंग बट ओनली द डिफरन्स दॅट यू कॅन से की काय म्हटलेले आहेत, हे राईट फिलिंग असणं गरजेचं आहे. मग ते कुणामध्ये असणं गरजेचं आहे, स्वतःमध्ये का दुसऱ्यांमध्ये. तर तुम्ही काय करायचं आहे या करंट सिनारिओ मध्ये की आताच्या कंडिशन मध्ये जेव्हा रिलेशनशिप मेंटेन होते की दुसऱ्यांमध्ये राईट अंडरस्टँडिंग गरजेचं आहे, असं आपण दरवेळेस काय करतो आहे, आजच्या करंट सिनारिओ मध्ये बघतो आहे. आपण कसं वागतोय हे आपल्याकडे लक्षच देत नाहीये, दुसऱ्यांकडनं चांगली वागण्याची अपेक्षा आपण करतोय. तसं न करता आपण स्वतःमध्ये पहिलं काय आहे, राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग करणं गरजेचं आहे. मगच आपण हे काय करू शकणार आहे, रिलेशनशिपची पूर्तता करणार आहे, चांगल्या सुसंवाद चांगल्या चारी प्रकारे घडवून आणू शकणार आहे, आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला हॅपीनेस कंटिन्युटी मध्ये मिळणार आहे. लक्षात घ्या, जर आपल्यामध्ये राईट फिलिंग आणि राईट अंडरस्टँडिंग आपल्यापासून सुरुवात केली, तर दुसरे कसे पण वागू दे, आपल्यापासून ती सुरुवात करा, देन देर विल बी अ कंटिन्युटी इन व्हॉट हॅपीनेस इन लाईफ. सो अँड दुसरी काय, राईट फिलिंग बरोबर काय आहे, मग त्यांनी सांगितले रिलेशनशिप मेंटेन करताना फिजिकल फॅसिलिटीचा रोल आहे का नाही, मग तो नेग्लिजिबल रोल आहे. जेव्हा ह्युमन रिलेशनशिप आपण बघतो आहे आणि ती परिपूर्ण करण्यासाठी ज्या काय फिलिंग्स आहेत, फक्त केअर ह्या फिलिंगच्या वेळेसच काय आहे, फिजिकल फॅसिलिटीच गरजेची आहे. बाकीच्या फिलिंग जेव्हा त्याची परिपूर्तता होती आहे त्या रिलेशनशिप मध्ये, त्यावेळेस ते नेग्लिजिबल रोल प्ले करतो आहे. Who is playing negligible role? That is physical facility. So it is given in this slide. Now my participation or my value in family. Okay. My participation in my family is to ensure harmony in the family, ensure mutual happiness and ensure justice in the family. मग लक्षात घ्या, जस्टिसचा अर्थ काय.
जस्टिसचा अर्थ काय आहे? जस्टिस म्हणजे न्याय देणे. न्याय तुम्ही स्वतःला कधी देणार आहात किंवा फॅमिलीमध्ये न्याय हा शब्द कधी येणार आहे? जस्टिस देत आहात तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना किंवा जस्टिस देत आहात तुम्ही त्या रिलेशनशिप मध्ये, कधी होणार आहे? रिलेशनशिप कधी असणार आहे? when the relationship where it start? रिलेशनशिप कुणामध्ये असते आहे? कुणी मला सांगू शकेल का? रिलेशनशिप कुणामध्ये असते आहे? सेल्फ मध्ये असते का बॉडी मध्ये असते? दोन पर्सन आहे आणि त्यांच्यामध्ये रिलेशनशिप असेल तर कुणामध्ये रिलेशनशिप असते आहे? सेल्फ मध्ये. Self तो आपण मध्ये. एक डायग्राम बघितला होता. रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन व्हॉट? इट इज प्रेझेंट बिटवीन व्हॉट? सेल्फ ऑफ आय, you can say I of one person with the I of another person. Okay, and whenever there is a relation between these two person, self, दोघांच्या मनामध्ये किंवा दोघांच्या सेल्फ मध्ये काय असणार आहे? रिलेशनशिप तयार होणार आहे, रिलेशनशिप येणार आहे. ओके, रिलेशनशिप आणि ती रिलेशनशिप झाल्यानंतर काय होत आहे? मग फिलिंग्स येत आहेत त्या रिलेशनशिप मध्ये. मग या 9 फिलिंग्स ज्या आपण बघितलेल्या आहेत, ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, अफेक्शन आहे, केअर, गायडन्स, रिव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड अँड लव्ह. ओके, इट विल बी बिटवीन व्हॉट? द टू सेल्फ. इट विल बी बिटवीन द टू सेल्फ. आणि मग जेव्हा आपल्याला या फिलिंगचं काय करायचंय? फुलफिलमेंट करायचंय त्या रिलेशनशिप मध्ये. मग कसं फुलफिलमेंट करायचं आहे? राईट इव्हॅल्युएशन. हाऊ यू आर गोइंग टू डू राईट इव्हॅल्युएशन? मग जेव्हा गरज आहे तेव्हाच तुम्ही त्याचा आहे का नाही काय करा आहे? यू आर गोइंग टू गिव्ह व्हॉट एव्हर वेन एव्हर देर इज गायडन्स. राईट इव्हॅल्युएशन सांगितलेलं आहे. नेहमी गायडन्स करायची गरज नाहीये. जेव्हा टेल दॅट पर्सन टू फर्स्ट व्हॉट एव्हर first what face the situation, if he is unable to solve that problem or the situation, then you are going to provide the guidance, you are going to give the care. Okay, so that is nothing but right evaluation. तुम्ही परिपूर्ण करा, पूर्तता करा त्या फिलिंगच्या, त्या रिलेशनशिप मध्ये. खरं कसं करा? राईट इव्हॅल्युएशन नी करा. ओके, सो इफ यू डू द राईट इव्हॅल्युएशन, इट विल लीड टू व्हॉट? हॅपीनेस फ्रॉम बोथ द साइड. It will lead to what? Happiness from both the side. Who is giving the guidance or giving the care to that another person, the other is also happy and I am also happy. So both of them you are satisfied as well as happy. मग त्यावेळेस त्या जेव्हा दोघंही हॅपी असतील त्या रिलेशनशिप मध्ये, त्यावेळेस आपण काय म्हणतो आहे? दॅट रिलेशनशिप मध्ये काय आहे? म्युच्युअल हॅपीनेस आहे. सो इट विल लीड टू व्हॉट? म्युच्युअल हॅपीनेस. ओके, so as it leads to mutual happiness, that time you can say that you have given what? Justice in that relationship. तुम्ही न्याय दिलाय त्या रिलेशनशिपला. लक्षात घ्या, जस्टिस दिलेला आहे त्या रिलेशनशिपला. जस्टिस हा वर्ड कधी येणार आहे? किंवा न्याय देताय तुम्ही रिलेशनशिपला म्हणजेच काय आहे? You must know where the relationship is there. Relationship is between I of one person with the I of another person. Okay, when the relationship is there, then the feelings or the values of that relationship will be what? Which is that 9 values or 9 feeling? Trust, respect, affection, care, reverence. All these feelings will be that in that relationship. You are going to recognize, you are going to identify that relationship in that, you are going to identify, recognize which values or feelings are there in that relationship. Once you identify, you are going to what? You are going to right evaluate. You are going to right evaluate and fulfill that feelings किंवा values in that relationship. Right evaluation नी तुम्ही ती पूर्तता करायची आहे त्या फिलिंगची. कुठली फिलिंग पाहिजे आहे ते करा, परिपूर्ण करा किंवा पूर्तता करा. कसं? राईट इव्हॅल्युएशन. तुम्हाला जर केअर द्यायचा आहे, गायडन्स द्यायचा आहे, तर तुम्ही ट्रस्ट द्यायचा आहे, रिस्पेक्ट करायचा आहे त्या फिलिंग मध्ये, तर तुम्ही ती राईट इव्हॅल्युएशन नी पूर्तता करा. मग जेव्हा तुम्ही राईट इव्हॅल्युएशन नी पूर्तता करता आहात तेव्हा दोघंही त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे? सॅटिस्फाईड आहे, हॅपी आहे. आणि त्या रिलेशनशिप मध्ये तुम्हाला मिळणार काय आहे? म्युच्युअल हॅपीनेस. सो वेन इट विल लीड टू द म्युच्युअल हॅपीनेस, म्हणजेच तुम्ही काय दिलेला आहे? न्याय दिलेला आहे त्या रिलेशनशिपला. दॅट इज नथिंग बट जस्टिस इन दॅट रिलेशनशिप.
म्हणजे तुम्ही जस्टिस दिले आहे तुमच्या त्या रिलेशनशिपला, तुमच्या त्या फॅमिली मध्ये, कारण की फॅमिलीमध्येच रिलेशनशिप असणार आहे, सोसायटीमध्येच रिलेशनशिप असणार आहे, लक्षात घ्या. सो यू आर गिव्हिंग जस्टिस इन व्हॉट द रिलेशनशिप, दॅट इज नथिंग बट इट विल गो फॉर फॅमिली, इट विल गो फॉर सोसायटी ऑल्सो. लक्षात आलेलं आहे का जस्टिस म्हणजे काय आहे? या रिलेशनशिप मध्ये न्याय देणे म्हणजेच काय आहे? रिलेशनशिप मध्ये न्याय देणे किंवा जस्टिस देणे म्हणजे नक्की काय, लक्षात आलं का? ही फिगर फॉलो करायची. आपण एक फिगर बघितली होती, आता मला ती पाठीमागं खूप जायला लागते. आणि एक मी प्रश्न पण विचारला होता, आठवतंय का तुम्हाला? मला आता सांगता, मी एक एकदम स्टार्टिंगला प्रश्न विचारला होता की हे बघा, हे डायग्राम आहे की when you recognize the value in a relationship, when you fulfill that values or feeling in that relationship with right evaluation, you will get what? Mutual happiness in relationship. All this when you combine means what? I have asked one question to you. हे जर तुम्ही सगळे कंबाईन केलं तर एक डेफिनेशन तयार होती आहे, आणि ती डेफिनेशन म्हणजे काय आहे? दॅट इज गिव्हिंग जस्टिस इन रिलेशनशिप. आणि मला वाटते एकाने कुणीतरी त्याचं काय केलं होतं, आन्सर दिलं होतं मला. आता मला तो नाव स्टुडंट, बॉय स्टुडंट वॉज ए, आय डोंट नो हिज नेम बिकॉज दॅट टाइम आय हॅव रिमेंबर्ड नाव, आता मला आठवत नाहीये. कॅन एनीवन टेल मी हू हॅज गिव्हन दॅट आन्सर? तो राज रोंगेनी दिलं होतं मला वाटते. राज रोंगे हॅज गिव्हन व्हॉट आन्सर? दॅट इज नथिंग बट जस्टिस. तेव्हा कुणी दिलं होतं आठवत नाहीये का? राज रोंगेनी दिलं होतं माहित नाही, राज रोंगेनी दिलं असेल. मग जस्टिस म्हणजेच काय आहे? रिकॉग्नायझिंग द व्हॅल्यू अँड फिलिंग इन रिलेशनशिप विच एक्झिस्ट बिटवीन व्हॉट आय ऑफ वन पर्सन विथ द आय ऑफ अनदर पर्सन, as well as fulfillment of that value, as well as fulfillment of that value and evaluation, right evaluation of that value, which will lead to what? Mutual happiness. That is nothing but it is called as what? Giving justice to relationship. न्याय देणे, रिलेशनशिप मध्ये न्याय देणे, रिलेशनशिपला न्याय देणे किंवा जस्टिस देणे म्हणजेच काय? हे चारही जे तुमचे तुम्ही या फिगर मध्ये हे चारही जे ब्लॉक्स आहेत ते कंबाईन केले, अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द जस्टिस इन रिलेशनशिप. लक्षात आलेला आहे का जस्टिसचा अर्थ? येस ऑर नो? समजलं का नाही? फ्रॉम स्टुडंट ऑफ बी रिव्हिजन समजलं का नाही तुम्हाला जस्टिस म्हणजे काय आहे? इट इज अ क्वेश्चन विच इज आस्क्ड इन द MCQ. व्हॉट इज जस्टिस? Justice is nothing but what? Recognizing the value. Here I have given recognizing the values or the feelings in that relationship. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत? ट्रस्ट पासून स्टार्ट होते ते लव पर्यंत संपत आहे. त्या व्हॅल्यूज काय आहेत? रिकॉग्नाइज करणे, ओके, आयडेंटिफाय करणे त्या रिलेशनशिप मध्ये जे काय बिल्डअप झालेलं आहे दोन पर्सन मध्ये, आय ऑफ वन पर्सन विथ द आय ऑफ अनदर पर्सन. Okay, after this you are going to right evaluate of this feeling in that relationship. तुम्ही ते पूर्तता करा त्या फिलिंगची. कशी? राईट इव्हॅल्युएशन. मग जर तुम्ही पूर्तता केलेली आहे त्या फिलिंगची, व्हॅल्यूची त्या रिलेशनशिप मध्ये कशाप्रमाणे? राईट इव्हॅल्युएशननी, तर तुम्हाला त्या रिलेशनशिप मध्ये काय मिळणार आहे? म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. आणि जेव्हा त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळत आहे ते 3 स्टेप फॉलो करून, दॅट इज नथिंग बट रिकॉग्नायझिंग or identifying the values. After that, second is nothing but evaluating it, but how? Right evaluation of that feeling. And after that, this will lead to what? Mutual happiness. If you 3 combine, that is nothing but it is giving what? Justice in that relationship. तुम्ही न्याय दिलेला आहे तुमच्या त्या रिलेशनशिपला. लक्षात घ्या. आले लक्षात?
हो का नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. अँड माय पार्टिसिपेशन म्हणजे नक्की काय आहे? माझं पार्टिसिपेशन म्हणजे जेव्हा म्युच्युअल हॅपीनेस कडे ते रिलेशनशिप जात आहे त्यावेळेस माझं जे पार्टिसिपेशन असणं कसं असायला पाहिजे आहे, इज टू हेल्प टू द अदर इन देअर सेल्फ इव्हॅल्युएशन अँड सेल्फ डेव्हलपमेंट. माझ्यासाठीच फक्त सेल्फ इव्हॅल्युएशन किंवा सेल्फ डेव्हलपमेंट करणं गरजेचं नाही. माझं पार्टिसिपेशन त्या फॅमिलीमध्ये असणं कसं असायला पाहिजे आहे की मी हेल्प करणं गरजेचं आहे दुसऱ्यांना त्यांच्या सेल्फ इव्हॉल्युशन मध्ये. जेव्हा ते घडत असतात त्यांना मदत करणे गरजेचं आहे त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये, त्यांच्या करिअरमध्ये. त्यांना कसं आहे काय तुम्ही डेव्हलप होताना तुम्ही त्यांना कसं मदत करता आहे ते म्हणजे माझं पार्टिसिपेशन झालेलं आहे माझ्या फॅमिलीमध्ये. ती माझी व्हॅल्यू झालेली आहे माझ्या फॅमिलीमध्ये. माझी व्हॅल्यू कधी असणार आहे फॅमिलीमध्ये? जर फॅमिली ज्या काय गरजा आहेत त्या ज्या मी वेळोवेळी पूर्ण केल्या तर माझी व्हॅल्यू होणार आहे फॅमिलीमध्ये, माझं पार्टिसिपेशन होणार आहे. लक्षात घ्या. येते का लक्षात? वाय इट इज गिवन माय पार्टिसिपेशन और व्हॅल्यू इन द फॅमिली. जेव्हा तुम्ही फॅमिली मेंबर्स मध्ये जे काय तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा, लहान भाऊ बहीण, त्यांच्या ज्या गरजा आहेत किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते त्यांच्या तुमच्या किंवा लहान भावाच्या करिअरमध्ये किंवा बहिणीच्या करिअरमध्ये त्यांचं जेव्हा सेल्फ इव्हॉल्युशन होत आहे, सेल्फ डेव्हलपमेंट होत आहे, तेव्हा तुम्ही किती हेल्प करता आहात त्यांचं करण्यासाठी, ते म्हणजेच काय आहे तुमची व्हॅल्यू आहे त्या फॅमिलीमध्ये किंवा तुमचं पार्टिसिपेशन आहे. लक्षात घ्या. लक्षात आलेलं आहे? मग इथनं तुमचं स्टार्ट होत आहे. इन द रिलेशनशिप इट इज स्टार्टिंग युअर पार्टिसिपेशन अँड इट विल कंटिन्यू. जसं तुम्ही फॅमिलीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता आहात तसंच तुम्ही फॅमिली नंतर कुठला पार्ट येतोय? नंबर ऑफ फॅमिली इट विल कॉन्स्टिट्यूट व्हॉट? दॅट इज नथिंग बट सोसायटी. जसं तुम्ही फॅमिली बद्दल वागता आहात आणि तुम्ही हेल्प करता आहात तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरना त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा इव्हॉल्युशनसाठी, तसंच तुम्ही नंबर ऑफ फॅमिलीज इट विल कॉन्स्टिट्यूट व्हॉट? द सोसायटी. So in the society also your participation should be there in the neighborhood, in the community and so on. That is nothing but it is called as what? Akhanda Samaj, or you can say world family, अनडिवायडेड सोसायटी. ह्याला 3 वर्ड आहेत. अनडिवायडेड सोसायटी, वर्ल्ड फॅमिली किंवा अखंड समाज. म्हणजेच नंबर ऑफ सोसायटी कमिंग टुगेदर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज वर्ल्ड फॅमिली. जसं तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर तुम्ही पार्टिसिपेट होत आहात त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, त्यांचं इव्हॉल्युशन करण्यासाठी, त्याप्रमाणे तुम्ही सोसायटीमध्ये नंबर ऑफ फॅमिली टुगेदर कॉन्स्टिट्यूट दॅट इज सोसायटी. नंबर ऑफ सोसायटी टुगेदर कॉन्स्टिट्यूट दॅट इज नथिंग बट व्हॉट? समाज किंवा मी म्हणू शकता आहे अखंड समाज, अनडिवायडेड सोसायटी, दॅट इज वर्ल्ड फॅमिली. वर्ल्ड फॅमिली, वर्ल्डची फॅमिली. त्यामध्ये पण तुम्ही तसं तुमचं पार्टिसिपेशन दाखवा. देन अँड देन तुम्ही सुसंवाद 4 लेवलला चांगल्या प्रकारे घडवणार आहात. लक्षात घ्या. फक्त तुमच्या फॅमिली मेंबरच्या रिलेटेड राहू नका. फॅमिली मेंबर, आफ्टर दॅट सोसायटी, आफ्टर दॅट व्हॉट? दॅट इज वर्ल्ड फॅमिली, दॅट इज नथिंग बट अखंड समाज किंवा अनडिवायडेड सोसायटी. लक्षात आलेलं आहे का? द बेसिस ऑफ अनडिवायडेड सोसायटी, अखंड समाज, दॅट इज वर्ल्ड फॅमिली. ह्या ह्याच्यामध्ये तो पाठ लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं पार्टिसिपेशन फॅमिलीमध्ये जसं कसं असायला पाहिजे आहे की स्वतःच्या डेव्हलपमेंट, स्वतःच्या इव्हॅल्युएशन साठी तुम्ही प्रयत्न करा. तर तुमचे जे लहान भाऊ आहेत, तुमचे आई बाबा किंवा तुमचे आजी आजोबा किंवा तुमचे रिलेटिव्ह जे फॅमिली मेंबर्स मध्ये आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा त्यांना हेल्प करणे पण गरजेचं आहे. ओके. मग त्याचबरोबर जसं तुम्ही फॅमिली मेंबरसाठी पार्टिसिपेशन करता आहात का, ते तुमची फॅमिली आहे म्हणून तिथे तुम्ही पार्टिसिपेशन दाखवताय, तसंच तुम्ही काय करा आहात? नंबर ऑफ फॅमिली विल कॉन्स्टिट्यूट द सोसायटी अँड नंबर ऑफ सोसायटी विल कॉन्स्टिट्यूट व्हॉट? द वर्ल्ड फॅमिली. तसं तुमचं पार्टिसिपेशन हे पहिलं फॅमिली कडून कशाला जायला पाहिजे आहे? सोसायटीकडे. अँड देन दॅट हार्मोनी शुड बी क्रिएटेड फ्रॉम सोसायटी टू व्हॉट? वर्ल्ड फॅमिली. And that time you can say that you have achieved what? That is nothing but तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता की काय आहे तुम्ही समजून घेतलेला आहे 4 स्तराला
सुसंवाद चांगल्या प्रकारेच्या चारही स्तराला तुम्ही समजून घेतलेला आहे, मगच तुमच्या ह्याच्यामध्ये जीवनात तुम्ही कंटिन्युटी मध्ये हॅपीनेस आणू शकणार आहात. व्हॉट इज अखंड समाज, वर्ल्ड फॅमिली, अनडिवायडेड सोसायटी. माझं जे काय मी रिलेशनशिप मेंटेन करतोय फॅमिली मेंबर्स बरोबर आणि माझं जे पार्टिसिपेशन आहे तिथं, तसं तुम्ही फक्त फॅमिली मेंबर मध्ये पार्टिसिपेशन दाखवू नका. यू गो बाय व्हॉट मूव फॉरवर्ड अँड लिव्ह इन हार्मोनी विथ एव्हरी ह्युमन बीइंग which is it is nothing but it is a undivided society from family to world family. every human being म्हणजेच काय, प्रत्येक तुमच्या वर्ल्ड फॅमिली म्हणजे जे काय बेसिक युनिट आहेत, बेसिक युनिट म्हणजेच काय, फंडामेंटल युनिट तुमचे ह्युमन बिंगनीच फॉर्म झालेले असतात. त्या प्रत्येकाशी तुम्ही चांगल्या प्रकारे सुसंवाद साधा, त्यांच्या इव्हॅल्युएशन, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी मदत करा, त्याप्रमाणे रिलेशनशिप मेंटेन करा. मग तसं जर तुम्ही केलं, दॅट यू आर गोइंग टू गो फ्रॉम व्हॉट फॅमिली, सोसायटी अँड फ्रॉम सोसायटी टू द वर्ल्ड फॅमिली. दॅट इज यू कॅन से अखंड समाज. लक्षात आलेलं आहे का? हे या पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे. So we will stop here and we will take the present tea. Which will be displayed on Telegram. टेलिग्राम ग्रुप वर डिस्प्ले करते आहे, घेते आणि कोण absent आहे ते. रोल नंबर 18. 35, 36, 40, 44, 51, 56, 57, 58. Okay, so these are the absent number for UHV at 1 to 2 p.m. Okay, thank you for listening.